मित्रांनो पुन्हा एकदा दिवाण्या मैदानात आला आणि पुन्हा एकदा गुलाचा मानकरी ठरला, 2 नंबरचा मानकरी ठरला. तर बघा नाना आपल्यासोबत. नाना नमस्कार. नमस्कार. काय सांगताल, आता दिवाण्याचा करार केला, नंदी सुंदर पोहतोय, गुलात राहतोय रेग्युलर, बरोबर आहे का? काय सांगताल? गुलाला तर राहायचीच अपेक्षा आहे आमची, बाकी काय आहे प्रेक्षकांचं म्हणते जिंकलं म्हणजे बाद झालं. बरं, पहिल्यांदा कुठं पाहताना बघितलं बरं तुम्ही त्याला? कुठे आपल्या तिकडे बरीच ठिकाणी बैल पळायला बघितलं होतं. बरं, पण कसं होतं, ती परगावची पडत होती, त्यांनाही पायऱ्याला अडचणी येत होत्या, मग आम्ही एकमेकाला आपले सहकार्य करत आमचं ते संबंध चांगलंच झाला आमचं. पहिलं मैदान कधी तुम्ही गाडी दिवाण्याची आणलेली? गारवडीला. बरं का, कुठली गाडी होती ती? गारवडी तेजन दिवाना तिथे एक केलता गाडी. तिथे एक केलता. बरेच मैदान दिवाण्या आणि त्याची हीच गाडी पळाली, बरोबर का? आणि 1 नंबर 2 नंबरची मानकरी ठरली. बरं, हीच जोडी आता रेग्युलर पोहोचत, मग आज कसं काय नियोजन झालं वेगळं? नाही, फोडून बी हाणायला लागते ती गाड्या. बरं, कसं आहे, प्रत्येकाला बैल दिला तर आपल्याला बैल येणार नाही, आपलीच पळते म्हणून आपल्या एखादा पळायचं कमी आल्या परत कुणाला मागायची. बरोबर आहे. आज त्याच्या मैदानात दिसला नाही काय नक्की? नाही, लय बैल सगळे बैल काढत नाही मी, गॅपनं काढायची. गॅप नंदी काढताय. बरं, काय वाटतंय बरं दिवाण्याचं वैशिष्ट्य काय, वेगळं पण काय जाणवतंय तुम्हाला आता? वेगळं पण काय आहे, त्याची गती चांगली आहे, तुम्ही कुठल्याकडून आला तरी चालतंय त्याला, त्यामुळे त्याचं काय वाटत नाही. त्यामुळे काय वाटत नाही. बरं, आज कोणकोणत्या गाडी हाणल्या तुम्ही? कोणकोणत्या गाडी? सर्जाची एक हाणली. बरं, आणि हे 2 गाड्या हाणल्या. आज सर्जा सुद्धा आज फायनलचा मानकरी ठरला. हो, राहिला. बरं, आता काय सांगता, सर्जाची खूप दिवसाची म्हणजे सगळ्यांची इच्छा होती, तुमची सुद्धा इच्छा होती, अख्ख्या फॅन पेजची बी इच्छा होती की गाडीवर बसावा. कशी काय पूर्ण कशी काय झाली नक्की, कशामुळे झाली? हे राहुलदादा पाटील त्याने सगळं योग तिरकुट जुळवून आणलं आणि त्याने योग हे केला. काय सांगतो आलं त्यांच्या राहुल भाईंबद्दल काय सांगतो? ते काय माणूस सरळ मार्गीच आहे, म्हणजे कोणाला हे करणार ना, असं सगळे धरून राहणारा माणूस आहे. बरं, आता बरेच दिवस झाले की म्हणजे कुणाला आशा नव्हती वाटत की लवकर बसतात, पण योग घडला आणि जेव्हा तुम्ही एक बसले, एक वेगळाच वेग सर्जामध्ये बघायला भेटते, बरोबर आहे का? ना बरं पडते बैलाच काय, आता बैल तो पडतोच पहिल्यापासून आपल्या हाताखाली झाला आहे ट्रेन, त्यामुळे त्याचं काय वाटत नाही. बरं, काय किस्से आहेत का बरं त्याचे तुमच्या अशा आठवणीतले काही किस्से आहेत का? आहेत ना त्या काय एखादा किस्सा सांगा एखादा. त्या वेळेला अजून बी असं जवळ गेलं तर डोळ्यातनं पाणी येते त्या बैलाची. बरं, त्याच्यामुळे त्या बैला एकदा म्हणजे आता तेज आहे माझ्यापाशी, दिवाण आहे, भोंगा आहे, त्या बैला एकदा कुठल्याच बैलाचा लाड झाला नाही. बरं, एवढा लाड? हो. कसं असायचं जेव्हा गोट्यावर असायचं तेव्हा, म्हणजे कसं असायचं रुटीन रोजचं काय असंच खाण्यापिण्याचं हाच रुटीन असायचं. बरं, आता कारण की जेव्हा बाह्या सुद्धा सांगितलं, अभिजित बाईने बी सांगितलं, जेव्हा तुम्ही गाडीच्या मागं उभं राहिलेला तेव्हा तळात नाही इतका फास्ट गेला की म्हणजे आवाजावर तुम्हाला एवढं म्हणजे भेटतो कसं काय नक्की? बैल भिजतो बी तेवढाच, म्हणजे त्या बैला हाणलाय बी तेवढाच आणि लाड बी तेवढाच केलाय त्या बैलाचा. बरं, आज तोंडावर निकाल घेतला त्याने, त्याबद्दल काय सांगतात? तोंडावर निकालाचा तो म्हणजे आता कसं आहे, सगळे नंदी पळतात पण तोंडावर सजासजी घासा घेतला निकाल तो सोडत नाही. बरं, मागणं कमी पडले कर पण निकालात तोंड मुस्क धावणारच ते. आज सुद्धा तेच करून दाखवलं. हो. बरं, आता नंदी सर पळतात, तुमच्या हाताखाली बरेच नंदी येऊन गेले, चांगले पळायला लागले. काय सांगताल बा आतापर्यंत, आता या सीझनला कोणकोणते नंदी वाटते भविष्यात अजून चांगली प्रगती करतील, असे कुठले नंदी अजून तयार बी भरपूर होणार आहेत? बरं, सध्या तुमच्या कुठले आहेत पहिले नंदी जी गाडी हाणताय तुम्ही असे चांगले पळणार? आता माझ्याकडे भोंगा आहे, दिवाण आहे, तेज आहे, बरं, सर्जा आहे. आता इथनं पुढं रेग्युलर तुम्हीच बसताना दिसणार गाडीवर सर्जाच्या. बरं, नियोजन बी करताय का बाबा? आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे सर्जाचं, मग नियोजन बी करता का त्याचं आता नक्की कसं? नियोजन नाही, त्यांनाच करायला लागले नियोजन, कारण 4 बैल नियोजन येत नाही, त्यामुळे त्यांना सांगितले करा. बरं, आता बैल पोहतो एक दुसरं म्हणजे एक डाएट एक स्पेशल तुम्ही देताय, बरोबर आहे का? त्याचं नक्की काय सांगा बरं सगळ्यांना, खाद्य म्हणून? खाद्य ते आहे की नाही, आता बरेच जणांनी ते खाद्य नेले, त्या खाद्याचा रिझल्ट आहे आणि सगळेजण म्हणते ती एक पोतं चारा, 2 पोती चारा, पण आम्ही सांगतो 8 ते 10 दिवसात त्या बाबतीचा रिझल्ट बैला सांगायचं. बरं, म्हणजे काय कसं, म्हणजे कुठनं बनवताय नक्की, बनवताय कुठं, कसं त्याचं? ह्याच्यात बनतंय शिक्रापूरच्या तिथे समृद्धी कॅटल फीड म्हणून लेडीजच आहे, पण त्याने आधी पहिला त्यांच्या घरच्या बैला प्रयोग केला, त्यांची 17 बैल पळायची. बरं, आता एकूण म्हणणार ते 10, 12 का 14 राहिले, पण बैल त्यांच्याकडे तर ते पहिल्यापासून आधी त्यांच्या घरच्या बैलाला त्यांनी टेस्ट करून मग केलं. बरं, म्हणजे वैयक्तिक ते आता तुम्ही स्वतः प्रोडक्ट देताय सगळ्यांना? हो, देते. बरं, त्याचं कसं असतं नियोजन सगळं काय, ते म्हणजे कसं द्यायचं हे? कारण की बरेच जणांनी नेलं, मला सुद्धा बरं झालं, आपण आणले ना कोणी, त्याचं कसं बाबा किती द्यायचं असतं, त्याचं काय सांगता येईल त्याबद्दल? 1-1.5 किलो एका टायमिंगला खाल्लं पाहिजे. बरं, प्रत्येक बॅग किती 40 किलोची आहे, ती बॅग एक 10-12 दिवसात संपलीच पाहिजे.
बरं त्याशिवाय नंदी. हा त्याच्यावर काही ताकद बरं नाही. आता ह्या नंदींना काय चालू आहे रतीब? तोच रतीब चालू आहे. तोच रतीब चालू आहे. हो. बरं आज पुन्हा एकदा गुलाबात राहिला. माणसं लांबून येतात आज भेटायचं मला, हो. त्याबद्दल काय ती सांगता? सगळी वाट बघत बसली ती. हा कुठून सगळ्या आलेत तिथे- बरं हे आता? विचारायचं तर बघूया कुठून आलेत. दाहिरीवरनं आलाय. मग काय सांगता आता विठ्ठलनावर अखंड महाराष्ट्राचं प्रेम आहे. जेव्हा म्हणजे लोकांना नानांना बघण्याची सुद्धा इच्छा असते. आज काय सांगता नानांवर आहे तुम्ही सोबत आहे? पूर्ण अड्ड्यामध्ये फक्त नानांची गाडी कुठे आहे बरं आणि नाना सेमी आम्ही तर सेमीला आलो इथं, बरं पण सेमी झाल्यानंतर बी आलो. त्यानंतर नानाची गाडी कुठे आहे हे बघण्यासाठी आम्ही 1 तासभर हिंडलो इथं बरं आणि आज शेवटपर्यंत इथं पोहोचलो फक्त नानांच्या प्रेमासाठी. बरं कधीपासून बघताय नानांना बैलगाड्या क्षेत्रात जॉकी म्हणून? कधीपासून बघताय? साधारणतः 3 वर्ष झाले मी नानांचा फॅन आहे. नानांना एकदा मी वडगाव धारीमध्ये एकदा भेटलो बरं आणि त्यानंतर आत्ता भेटतोय त्यांना. काय कसा आनंद वाटतोय? खूप 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 आनंद. स्वभाव कसा आहे नानांचा? मला वाटतं नानांसारखा स्वभाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक असा व्यक्ती जो सगळ्यांना मिळून मिसळून राहतो, बरं सगळ्यांना एकत्र उलट शब्द किंवा हे बोलत नाही म्हणजे का अपोजिट शब्द नाही, असा एकच माणूस आहे फक्त विठ्ठल नाना ड्रायव्हर. कारण की आज नानांच्या अखंड महाराष्ट्रात फॅन आहे, पण तरी सुद्धा सगळ्यांसोबत असते नाना. असं काय नाही की बाबा नाही का कोणासंग बोलणं नाही, सगळ्यांबरोबर बोलते, हसून फिरून राहते असं. स्मित हास्य आणि मन मोकळे माणूस. बरं आज गाडी कशी पळाली सांग? खूप छान खूप छान. बरं आज इच्छा पूर्ण झाली इच्छा होती फक्त फर्स्ट नंबर करायची, पण ठीक आहे, हार जीत होत राहते, आनंद आहे. चालतंय. तर बघूया तसंच दादा सुद्धा आलेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आलाय? मी सासवड पुरंदरमधून आलोय, हा. आंबळे गावे. बरं आणि 2.5 वर्ष झालं नानांचे व्हिडिओ पाहतो सगळेच. व्हिडिओ पाहताय? हा. आणि असं समोरासमोर कधी पाहिलं नव्हतं. हा सरजासोबत नानांना लय वेळा पाहिलं. म्हणजे जेवढ्या युट्यूब मुलाखती नानांनी दिल्या हा तेवढ्या सगळ्या पाहिल्या. बरं आणि आज जवळून येऊन पाहायचं होतं. आलो, पहिले फोटो काढले हा आणि नानांच्या गाडी बरोबरच खाली गेलो आणि गाडी पळाली त्याच फाटीनीवरती आलो, डायरेक्ट नानांबरोबर इथं आलो. हा आनंद कसा असतो बरं आता? कारण की एका ज्यांना स्वप्न असतं आपण भेटायचं त्यांना भेटलं आनंद कसा असतो? नाही, आनंदापेक्षा समाधान लय मोठं आहे. बरं कसं म्हणजे समाधान काय वाटलं? एकदम भारी वाटते की 2-2.5 वर्ष झालं ज्या माणसाला बघतोय त्या माणसासोबत आज बसलो इथं बरं आणि त्या माणसाच्या गाडी बरोबरच आलो हा आणि एकदम भारी वाटते. म्हणजे मोबाईल मध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात काय फरक झाला? लय फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. हा. म्हणजे मोबाईल मधून आपण फक्त ते व्यक्तिमत्व असं जाणून घेऊ शकतो हा आणि समोरासमोर समजून घेऊ शकतो, बरं एवढा बदल आहे. आणि नाना म्हणजे दिलदार माणूस आहे. बरं काय वाटलं आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद एकच नंबर आहे. बरं. काय कुठलीच अपेक्षा ठेवून नव्हतं आलो, फक्त नाना भेटायचं म्हणून जवळ मैदान होतं म्हणून मी आणि माझा मित्र इथं आलो. खूप दिवस झालं नाना भेटायची इच्छा होती आणि ते भेटलो. बरं नानांबद्दल काय बोलताल? 2 शब्द बोलायला. नाना एकदम दिलदार माणूस आहे. बरं. आल्याच ओळख दिली की ते म्हणजे त्यांना अशी ओळख बिळख नाही लागत, हा त्यांना लगेच कळून जाते की बाबा हे फॅन फॉलोअर्स आहेत, हा आपण भेटलं पाहिजे. आले, डायरेक्ट फोटो बिटो दिले, बोलले, आम्ही बसलो, बराच वेळ गप्पा मारले, बरं एकदम समाधान वाटलं. म्हणजे आज ह्याच स्वभावाचा अखंड महाराष्ट्रात फॅन झालेत, बरोबर आहे का? नाही, नानांचे लय फॅन आहेत आमच्याकडे, तर खूप भरपूर फॅन आहेत. हा ते नानांचा विषयच वेगळा आहे. आजचा आनंद वेगळा असेल. लय खूप आहे, म्हणजे भारी वाटतं एकदम. चालतं मित्रांनो, बघू शकताय खूप दूरदूरून नानांना भेटा येतात. कुठेतरी नानासुद्धा प्रेमळ स्वभावामुळं आज नानांचं अस्तित्व टिकून आहे. कुठेतरी बैलगाडी तर चांगलं नाव आहे. असंच नानांनी नाव करत राहावे. नाना शुभेच्छा, कायम गुलात राहावी. शुभेच्छा तुम्हाला.